नाही 100% खरं तर बापट साहेबांची उणीव आज ठिकठिकाणी प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवते. त्याचं कारण आहे की खरं तर गेले 50 वर्ष या शहरातल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये बापट साहेबांचं मोठं योगदान आहे. आज खूप गरज होती बापट साहेब आमच्यामध्ये असण्याची आणि ती उणीव निश्चितपणे झाली. मला असं वाटतं मोदीजींच्या नेतृत्वावरती पुणेकरांचा विश्वास आहे, कारण त्या ऑलरेडी त्यांनी पुण्यासाठी खूप काही काम केलं आणि भविष्यातलं पुणं हे 50 वर्षाचा विचार करून आम्ही आता त्याच्यावरती काम करतो आहे. तो जाहीरनामा आम्ही लोकांना सादर करतो आहे आणि या शहराच्या मी म्हणतो की देशात एक वेगळं स्थान आहे आपलं आणि म्हणून या शहरातून निवडून जाणाऱ्या प्रतिनिधीचं लोकप्रतिनिधीचं एक वेगळं त्या ठिकाणी जबाबदारी अधिक वाढते आणि म्हणून मी त्या दृष्टीने विचार करतो. त्यामुळे पुणेकरांच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करणारा एक लोकप्रतिनिधी मला असं वाटतं मी असेन आणि त्यासाठी मी काम करेन. नमस्कार, MHA-MTVमध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. आत्ता आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचं नेमकं पुण्याच्या विकासाचं विजन काय आहे. नमस्कार सर. नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारतचा जो काही आराखडा आहे, जे काही विजन आहे, त्याच्यामध्ये पुणे शहर महत्त्वाची भूमिका बजावतं. तर आपलं नेमकं पुण्याच्या बाबतीत विजन काय आहे? मला असं वाटतं नक्कीच एक पुण्याच्या पुढच्या 50 वर्षाचा विचार आम्ही आत्ता केला आहे आणि मोदीजींनी जे गेल्या 10 वर्षामध्ये पुण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून खूप काही उपलब्धी या शहराला प्राप्त करून दिल्या. मग त्याच्यामध्ये मेट्रो आमची सुरू झाली, विमानतळाचं विस्तारीकरण झालं, नद्यांचे प्रकल्प सुरू झाले, PMPMLच्या ताफ्यामध्ये बसेस आल्या, चांदणी चौकासारखे मोठे हजारो कोटीचे प्रकल्प मार्गी लागले. म्हणून मला असं वाटतं की पुढच्या 50 वर्षाचा विचार करताना निश्चितपणे विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते पुणेसुद्धा त्याच्यामध्ये कुठेही मागे नसेल, त्याच्यातलाच एक भाग म्हणून मला असं वाटतं मोदीजींच्या नेतृत्वावरती पुणेकरांचा विश्वास आहे, कारण त्या ऑलरेडी त्यांनी पुण्यासाठी खूप काही काम केलं आणि भविष्यातलं पुणं हे 50 वर्षाचा विचार करून आम्ही आता त्याच्यावरती काम करतो आहे. तो जाहीरनामा आम्ही लोकांना सादर करतो आहे आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की पुणेकर हे कामाला मत देतात, हे विचाराला मत देतात आणि भविष्याला मत देतात. निश्चितपणे आम्ही खूप काही चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये विचार केला. भाजपचा कार्यकर्ता, महापौर आणि अनेक महत्त्वाची पदं तुम्ही पक्षामध्ये देखील बजावलेली आहेत. सर्वसामान्यांमध्ये पक्ष वाढवण्यासाठी, संघटनात्मक बलाबल वाढवण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहे? सर्वसामान्यांना मध्ये पक्ष वाढण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? नाही, आता 2 वेगळ्या गोष्टी आहेत बघा. एक तर पक्ष संघटना म्हणून वेगळा विषय आहे आणि मी आज निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचा उमेदवार म्हणून नागरिकांना भेटतो आहे. संघटनेच्या स्तरावरती काम करते, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून पुणेकरांच्या ज्या अपेक्षा असतील त्या निश्चितपणे दिल्लीत एक या शहराचा खासदार म्हणून गेल्यानंतर या शहराचं एक वेगळं महत्त्व आहे आणि या शहराच्या मी म्हणतो की देशात एक वेगळं स्थान आहे आपलं आणि म्हणून या शहरातून निवडून जाणाऱ्या प्रतिनिधीचं लोकप्रतिनिधीचं एक वेगळं त्या ठिकाणी जबाबदारी अधिक वाढते आणि म्हणून मी त्या दृष्टीने विचार करतो. त्यामुळे पुणेकरांच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करणारा एक लोकप्रतिनिधी मला असं वाटतं मी असेन आणि त्यासाठी मी काम करेन. सर, स्वर्गीय गिरीशजी बापट असतील, मुक्ताताई टिळक असतील, यांची आज आठवण येते आहे का आणि त्यांची कमी कशी जाणवते प्रचारादरम्यान? नाही, 100% खरं तर बापट साहेबांची उणीव आज ठिकठिकाणी प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवते. त्याचं कारण आहे की खरं तर गेले 50 वर्ष या शहरातल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये बापट साहेबांचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते तर त्यांच्याकडं पाहून मोठे झाले, त्यांच्याकडं पाहून आम्ही काम करायला सुरुवात केली. त्यांचं मार्गदर्शन, प्रेम आम्हाला खूप मिळालं म्हणून हा सगळा प्रवास आमचा शक्य झाला. त्यामुळे बापट साहेबांचा अनुभव, त्यांचं स्वतः तिथं असणारं अस्तित्व हे आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की आज खूप गरज होती बापट साहेब आमच्यामध्ये असण्याची आणि ती उणीव निश्चितपणे जाणवते. सर, काँग्रेसकडून धंगेकर आहेत मैदानामध्ये, वंचितमधून वसंत मोरे आहेत. तिरंगी लढत असल्याची चर्चा आहे. या आव्हानाकडे कसं बघता? मला असं वाटतं की जो तो स्वतःची निवडणूक स्वतः जिंकण्यासाठी लढतो, त्यामुळे मला त्याच्यावर नाही, पण मला असं वाटतं की आम्ही कामाच्या जीवावरती निवडणूक लढतो आहे. 10 वर्षात आम्ही केलेलं काम आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून पुढचं भविष्य मी म्हणाल तसं पुणेकर हे कामाला, प्रगतीला, भविष्याला, विचाराला मत देतात. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. त्यामुळे मला असं काही फार लढत आणि ह्या विषयात मला वाटत नाही. आम्ही आमची निवडणूक सहज जिंकू. सर, मागच्या लोकसभेमध्ये 3.5 लाखांचा लीड होता. यावेळेस रेकॉर्ड तोडलं जाईल का आणि अंदाज काय आहेत? निश्चित पुणेकर हे रेकॉर्ड तोडतील. त्याचं कारण आहे की पुणेकरांना
मोदीजींनी केलेलं काम जे आहे ते समोर आहे. केवळ एका पुण्यात 2.5 लाख लाभार्थी आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लाभांचे योजनांचा लाभ ज्यांना मिळाला. मग त्याच्यामध्ये अक्षरशः उज्ज्वला गॅस असेल, आयुष्यमान भारत असेल, सुकन्या योजना असेल, असे कितीतरी योजनांचे फायदे तब्बल 2.5 लाख पुणेकरांना झालेत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावरती पुणेकरांचं केलेलं काम, देशाचं जगभरामध्ये वाढलेलं स्थान, सगळं पाहता निश्चितपणे मागच्या वेळेचं मताधिक्य सुद्धा आम्ही पार करू असा आम्हाला विश्वास वाटतो. पुणेकर निश्चितपणे आम्हाला भरभरून साथ देतील. धन्यवाद सर. पुणेकर निश्चितच भाजपाला भरभरून साथ देतील, महायुतीच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलेला आहे. ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MyMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mymtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.